नमस्कार मंडळी, सुभाषित रत्नानी या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजचा जो श्लोक आहे तो श्लोक आधी आपल्याला म्हणायचा आहे बरं का। उत्तमो नातिवक्ता स्याद्धमो बहुभाषते सुवर्णे न ध्वनिस्तादृग्या दृक्कांसे प्रजायते। हे जे सुभाषित आहे या सुभाषितामध्ये दोन धातूंचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्याबरोबर उत्तम माणूस आणि अधम माणूस यांची तुलना करून दाखवलेली आहे। पहिल्या ओळीमध्ये सुभाषितकारांनी सांगितलं आहे उत्तमो न अतिवक्ता स्यात्, म्हणजे जो उत्तम माणूस आहे तो अतिवक्ता नसतो। अतिवक्ता म्हणजे प्रचंड निरर्थक उगाचच बडबड करणारा नसतो। स्याद्धमो बहुभाषते, अधमः बहुभाषते, बहु म्हणजे पुष्कळ, पण जो अधम माणूस आहे, जो अत्यंत दुय्यम प्रतीचा माणूस आहे, तो मात्र प्रचंड बडबड करत असतो। आणि हे पटावं म्हणून दुसऱ्या ओळीमध्ये त्यांनी दोन धातूंची उदाहरणं दिलीत मंडळी। दुसऱ्या ओळीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे सुवर्णे न ध्वनिस्तादृग्या दृक्कांसे प्रजायते, कांस्य धातू आणि सुवर्ण सोनं यांची तुलना केली आहे। सुभाषितकार म्हणतात की जो सोन्याचा म्हणजे जे सोनं आहे ते आवाज करत नाही, पण कांस्य धातू मात्र आवाज करतो। म्हणजे उत्तम प्रतीच्या माणसाला सोन्याची उपमा दिलेली आहे आणि अधम अत्यंत दुय्यम प्रवृत्तीच्या माणसाला कांस्य धातूची तुलना करून सांगितलेलं आहे। मंडळी, जर का सोन्याचे दोन अलंकार, सोन्याच्या दोन वस्तू एकमेकांवर घासला तर आवाज येतो का नाही बघा। तसंच कांस्य धातूची दोन भांडी एकमेकांवर घासा, आपण काश्याची वाटी वगैरे म्हणतो की नाही, तसं तो धातू ज्याला इंग्लिशमध्ये पण झिंक वगैरे धातू म्हणतो, त्याची दोन भांडी एकमेकांवर घासा, आवाज उत्पन्न होतो। म्हणजेच या श्लोकामधनं सुवर्ण धातू, सोनं हा धातू आणि कांस्य धातू यांच्या तुलनेमधनं सुभाषितकारांनी उत्तम प्रतीचा माणूस कसा असतो आणि अधम प्रवृत्तीचा, अत्यंत दुय्यम प्रवृत्तीचा माणूस कसा असतो हे अगदी योग्य पद्धतीने आपल्याला समजावून दिलेलं आहे। सोनं जसं अमूल्य असतं तसं उत्तम प्रतीचा माणूस अमूल्यच असतो मंडळी। आणि त्या कांस्य धातूला तितक्या प्रमाणामध्ये मूल्य नसतं जे सोनं धातूला असतं, म्हणजेच उत्तम माणसाला असतं। त्या कांस्य धातूला तितकं मूल्य नसतं, म्हणजेच अत्यंत सामान्य प्रवृत्तीच्या, अधम प्रवृत्तीच्या व्यक्तीला समाजामध्ये तितकं मूल्य नसतं। मग आता आपण ठरवायचं आहे आपल्याला सोन्यासारखं राहायचं आहे का कांस्य धातूसारखं, म्हणजे उत्तम प्रतीच्या माणसासारखं मोजकच बोलायचं आहे, अतिशय समर्पकच बोलायचं आहे, की कोणी आपलं ऐको न ऐको आपलं सतत बडबड करणं चालूच ठेवायचं आहे। तर मंडळी, आपला आजचा हा सुभाषिताचा भाग इथेच समजावून झालेला आहे। तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर या भागाला लाईक करा, या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल। धन्यवाद मंडळी।